कंधार तालुक्यातील नेहरू नगर येथील वसंतराव नाईक ग्रामीण कृषी विद्यालय हे शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत नावलौकिक आहे. या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी हे नोकरीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर कार्यरत असून अनेक उद्योगांमध्येही अग्रेसर आहेत. शासकीय नोकरी बरोबरच उद्योगांनाही कशा पद्धतीने महत्व आहे हे येथील विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकलच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच विद्यार्थी हे नोकरीच्या मागे लागले असून नोकरी क्षेत्रात म्हणावे तसेच सर्वांनाच यश मिळत नसल्याने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता इतर उद्योग करण्याचे फायदे पटवून दिले आहेत. महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे प्रात्यक्षिक राबविण्यात आले असून त्यामध्ये आळंबी उत्पादन, दुग्धजन्य पदार्थ, फलोत्पादन, रेशमी उद्योग व पोल्ट्री फार्म यासारखे विविध प्रकारचे प्रयोग राबविले जातात. यावर महाविद्यालयाचे प्राचार्य व अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना नोकरीच्या मागे न लागता उद्योजकाकडे वळून नोकरीपेक्षा जास्तीत जास्त नफा कसा मिळवला जातो यावर सखोल मार्गदर्शन केले. वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरू नगर या कृषी महाविद्यालयामध्ये 8व्या सत्रामध्ये शिक्षण घेत असणारे हे शिक्षणार्थी विद्यार्थी आहेत. याचा उद्देश हा एकच आहे की शिक्षण घेऊन आणि पदवीधर होऊन नोकरीच्या मागे न लागता हा कृषीचा शिक्षणाचा जो काही कार्यक्रम आहे तो विद्यार्थ्याला उद्योजक बनवू शकतो. हा नोकरीच्या पाठीमागे न लागता काही लोकांना आपला उद्योग निर्माण करून हा नोकऱ्या देऊ शकतो. अशा पद्धतीचं हे BSc ॲग्रीचं या ठिकाणी शिक्षण मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या मान्यतेनं दिलं जातं. 8व्या सत्रातील ही मुलं यांच्याकडून कमर्शियल व्हेजिटेबल प्रोडक्शन त्याचबरोबर मिल्क प्रोसेसिंग म्हणजे दुग्धजन्य पदार्थ निर्मिती अशा पद्धतीचा हा उद्योग आणि जो काही शुद्ध भाजीपाला आहे नैसर्गिक तत्वावरती ऑर्गॅनिक फार्मिंग या ह्याच्यावरती की ज्याचे साईड इफेक्ट कुठेही होणार नाहीत अशा पद्धतीचं उत्पादन या महाविद्यालयामध्ये हे विद्यार्थी करत आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक आज आपल्या समोर सगळ्यांच्याच ह्या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. 2 महिन्यापासून ही मिल्क प्रोसेसिंगची प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीलाच प्रत्येक प्रॉडक्टचं जे काही लिटरेचर आहे ते पूर्ण यांना तंत्रज्ञान दिलेलं आहे. आजपर्यंत यांनी दही जे नॅशनल डेअरी इन्स्टिट्यूट करनाल या ठिकाणी जे काही कल्चर वापरल्या जातं की ज्याला आपण विरजन म्हणतो, परंतु या विरजनावर सुद्धा खूप मोठं संशोधन झालेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं कल्चर म्हणजे विरजन याच्यापासून यांनी दह्याचं उत्पादन केलेलं आहे आणि ह्या दह्यापासून त्यांनी लस्सी, श्रीखंड असे वेगवेगळे पदार्थ त्याची निर्मिती आणि त्याचं तंत्रज्ञान अवगत करून त्याची निर्मिती केलेली आहे आणि त्याची विक्री सुद्धा केलेली आहे. त्याच्यानंतर पनीर की जे खरंच मार्केटमध्ये भरपूर पनीर आहे, परंतु मला फार काही त्याच्यावर बोलायचं नाही. त्याची शुद्धता अतिशय निकृष्ट दर्जाची आहे आणि हे एकदम प्युअर आणि ऑर्गॅनिक म्हशीच्याच दुधापासून पूर्ण शुद्ध पनीर या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्याचं उत्पादन केलेलं आहे. त्याच्यानंतर खोवा आणि खोव्यापासून होणारे वेगवेगळे पदार्थ, कुल्फी म्हणजे थंड करून तयार करण्यात येणारे दुधाचे पदार्थ, अशा पद्धतीच्या या क्लासिफिकेशन जे आहे दुधाचं किंवा पदार्थांचं त्या क्लासिफिकेशनच्या पद्धतीनं वेगवेगळे पदार्थ हे विद्यार्थी करतात, त्याचं तंत्रज्ञान अवगत करून घेतात आणि या ठिकाणी मार्केटिंग सुद्धा त्याची करतात. अशा पद्धतीचं एक उद्योजक होण्याचं तंत्रज्ञान आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत आहे. हे एक या भागातील विद्यार्थ्यांचं भाग्यच आहे. आज हमने बासुंदी प्रिपेयर की है। उसके पहले हमने बफेलो मिल्क लिया था 6 लीटर्स, जो हमने पास की दूध डेयरी से लाया है और फिर उसे हमने बॉईल किया है। उसकी कंसिस्टेंसी कम होने तक हमने उसे उस लेवल तक बॉईल किया है कि वो बासुंदी के लिए परफेक्ट हो। उसके बाद हमने उसमें शुगर ऐड की है, जो कि हमने फर्स्ट उसको शुगर को ग्राइंड किया है पाउडर फॉर्म में लाने के लिए।
और वो हमने हाथ से किया है मॉडर्न पिस्टल में। उसको फिर धीरे-धीरे ऐड करते टाइम पे हमने उसमें अदर ड्राई फ्रूट्स वगैरह और जो भी इलायची वगैरह पाउडर वो सब ऐड किया है। हमने इसमें कोई भी फ्लेवर ऐड नहीं किया है क्योंकि वो ऑर्गेनिक नहीं था। तो हमने ये वो टोटल हमने खुद से ऑर्गेनिक वे से बनाया है। ये सेमेस्टर में आपने और क्या-क्या किया? इस सेमेस्टर में हमने फर्स्ट ऑफ ऑल हॉर्टिकल्चर प्रोडक्शन हाँ। वो सब किया था। और हॉर्टिकल्चर प्रोडक्शन में हमारा डिफरेंट डिफरेंट हमको क्रॉप्स दिए गए थे सर। कुछ को ब्रिंजल दिया गया है, कुछ को चिली, टोमेटोज़ ऐसे। और फिर जब वो हमारा खत्म हुआ कुछ फेज़ में, उसके बाद हमको मॉड्यूल के लिए तैयार किया गया है। और मॉड्यूल में हमने फर्स्ट ऑफ ऑल पनीर प्रिपेयर किया था। और पनीर के लिए हमने फर्स्ट ऑफ सेंसरी पनीर प्रिपेयर किया था ताकि हम सबको बाँट सकें कि वो कैसा बना है। और उनके बाद जब सेंसरी हमको मिला कि वो अच्छा बना है, काफ़ी सारे से हमको फीडबैक मिला है कि वो अच्छा बना था। फिर हमने 2 बार उनको फिर से पनीर प्रिपेयर किया है। पनीर होने के बाद फ्लेवर्ड मिल्क हमारे 2 बैचेस है, तो बैच बी ने फ्लेवर्ड मिल्क प्रिपेयर किया है और आज हमने बासुंदी प्रिपेयर की है।